आताची मोठी बातमी रामटेक मधून येते। रामटेक तालुक्यातील नगरधन येथे शनिवारी सायंकाळी घडलेल्या घटनेने सर्वसामान्य नागरिक हादरलाय। आठवडी बाजारात नाश्त्याच्या दुकानात गरम तेलाच्या कढईत पडून तरुणाचा मृत्यू झालाय। ही घटना सायंकाळी 6:30 वाजता घडली असून रविवारी पहाटे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय। मृतकाचे नाव प्रशांत कुवरलाल मसरुके, वयवर्ष अंदाजे 25, राहणार चिचाळा, तालुका रामटेक असा आहे। प्रशांत हा अविवाहित असून घरची परिस्थिती एकदम हलाखीची होती। तो आपल्या वडिलांसोबत शेतमजुरी करून संसार चालवत होता। जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या या तरुणाचा इतका भीषण अपघातात मृत्यू झाल्याने गावभर शोककळा पसरली आहे। घटना अशी की नगरधन आठवडी बाजारामध्ये विकी विजय जनबंधू, राहणार हिवरा बाजार, तालुका रामटेक व त्याचा भाऊ नाश्त्याचे दुकान लावून बसले होते। प्रत्येक शनिवारी प्रमाणे बाजारात गर्दी होती। त्याचवेळी प्रशांत दारूच्या नशेत दुकानात आला। भजे मागण्यासाठी तो आत येत असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो थेट उकळत्या तेलाच्या कढईत पडलाय। क्षणार्धात तो गंभीर भाजला गेला। ही घटना पाहताच आसपासचे दुकानदार व नागरिक धावले। त्याला बाहेर काढून तातडीने उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे नेण्यात आलं। मात्र त्याची स्थिती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला नागपूर मेडिकल हॉस्पिटलला रेफर केलं। पण रविवारी पहाटे 5 वाजताच्या दरम्यान उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। या घटनेने नगरधन परिसरामध्ये हळहळ व्यक्त होते। लोकांच्या मध्ये बाजारात सुरक्षेची कोणतीही सोय नसते, कधीही कोणाचाही जीव जाऊ शकतो। प्रशासन झोपले आहे, कडक उपाययोजना झाल्या पाहिजे। दरम्यान या प्रकरणात सध्या कुणीही तक्रार दाखल केलेली नसल्याची माहिती रामटेक पोलिसांनी दिली आहे। मात्र गावकऱ्यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत मृतकाच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली। जगण्यासाठी झगडणाऱ्या एका गरीब शेतमजुराच्या मुलाचा अशा शोकांत शेवट झाल्याने नगरधन आठवडी बाजारात लोकांमध्ये दुःख आणि संतापाची लाट पसरली आहे। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करिता रामटेकवरून आमचे प्रतिनिधी पंकज चौधरी, नागपूर।